तर इथे बघू शकता अशी आळूची पानं एवढे सारे आलेले आहेत. किती मस्त आहे. आता तोडते मी. तर इथे आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहे. आळूच्या वड्या नाही म्हणतात, पातोड्या म्हणतात. अशा पद्धतीने आळूची पानं जर छोटे असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने नुसतं लावायचं, त्याला लेयर्स 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 करत जायचं आणि मस्त वाफून घ्यायच्या. आणि इथे बघू शकता गरम पाणी मी एवढं ठेवलेलं आहे. तर आपलं स्टीमर मध्ये एकच भांड्यात होऊन गेलं पूर्ण ह्या. तर आता इथे स्टीम करायला ठेवते 10 ते 15 मिनिट. 1 2 3 बघू शकता. तर आता आम्ही आलेलो आहे डिझेल भरण्यासाठी. तेव्हा आलो तो पेट्रोल भरण्यासाठी इतकी मोठी लाईन होती आणि डिझेल भरण्यासाठी पण इतकी मोठी लाईन आहे. बघू शकता पुढे गाड्या उभ्या आहेत. तर आम्ही ना तिकडून सगळीकडून फिरून आलो. सगळे पेट्रोल पंप बंद आहे, फक्त राव हॉटेल चालू आहे. वाल्या 2 व्हीलर्स इतके उभे आहे, नेमकी पेट्रोल संपून गेलं, बंद झाले पेट्रोल पंप. आणि डिझेलचं चालू आहे. तर आता वैभव पूर्ण टँक भरून बरं. आम्ही तेव्हा आलो आणि ना ॲक्टिवाचं पूर्ण फुल टाकी करून घेतली. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर 20-25 दिवस झालेले गॅस लावलेला येतच नव्हता इतकं टेन्शन आलेलं. तरी आम्हाला ना आमचा गॅस टाकी आहे ना 2.5-3 महिने जाते गॅस टाकी. पण तरी टेन्शन असतं ना, कारण भेटेल की नाही काय. तर 15-20 दिवस म्हणजे 20-25 दिवस झाले. त्याच्यानंतर आज गॅस टाकी फायनली आलेली आहे. बघू शकता तिथे इतका आनंद झाला ना, जसं एखादं पार्सल येतं ना, आपलं काहीतरी मागवतो आपण ड्रेस किंवा मेकअपचं, कसा आनंद होतो तसा आनंद मला आज झाला. तर फायनली आली. आणि तेच संध्याकाळी वगैरे जाऊन ना वैभव म्हणे की डिझेल वगैरे भरून येऊ, काय परिस्थिती ती बघू संध्याकाळी. तर ते गेले ड्युटीला म्हणजे हॉस्पिटलला. आणि बघू संध्याकाळी डिझेल भेटतं की नाही, पेट्रोल भेटते की नाही ते तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर दिवसभराचं रुटीन दाखवतेच ना. जाऊन तेलाचा स्टॉक करून ठेवावा लागेल, तेलाचं बॉक्सच घेऊन यावं लागेल. तर वैभवला बोलली की उद्या घेऊन येऊ आपण. बाकी डाळी वगैरे मला टेन्शन नाही, डाळ भरपूर आहे माझ्याकडे आणि डाळीचे भाव खूप वाढणार आहे. तर घेऊन घ्या डाळी. तुम्हाला मी बोललीच आहे व्लॉगमध्ये की तुम्ही हलसूलला जा शनिवारी बाजारात. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या डाळी स्वस्त भावात एकदम कमी दरात गावरान डाळी भेटतील. तांदूळसुद्धा भेटतील, गहूसुद्धा भेटतील, ज्वारीसुद्धा भेटेल. तर ते तर आहे, माझा सगळा स्टॉक आहे. गहू आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे, नागली आहे, डाळी आहेत, सगळं आहे. ते तर टेन्शन नाही. फक्त मी काय घेऊन येणार आता, स्टॉक कसला करणार, साखर घेऊन येणार 5-6 किलोच घेऊन येणार, कारण मी तर काही खात नाही साखर. आणि त्याच्यानंतर मी तेलाचा बॉक्स घेऊन येणार, बस 1-2 गोष्टी. आणि आज विचार चाललाय आमच्या ना खाली आळूचे पानं इतके आलेले आहेत ना, तर म्हटलं आळूची पानं तोडू, पीठ घेऊन यावं लागेल डाळीचं. आळूची पानं तोडू आणि मस्त ना आळूच्या वड्या करू, कारण विहारला पण आवडतात, वैभवला पण आवडतं. आम्हाला ना तळूनपेक्षा आम्हाला नुसत्या अशा वाफवलेल्या आवडतात. तर त्या करायच्या आहे. दुपारी जाऊ आणि किती आले आळूची पानं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. एक्सरसाइज झाली माझी आता स्वतःच आवडते. इथे पपई खाल्ली आमच्या झाडाची. तर चला बोलते. आवडलं. आणि इथे केलेली आहे मस्त माझी आवडती डाळ, अख्खा मसूर बघू शकता, तो पण मसाल्याचा. इतका आवडतो ना मला, त्यात भरपूर प्रोटीन असतं. तर अख्खा मसूर. भात आहे पण भात नाही खाणार मी, भाकरी करते माझ्यासाठी. विहारला जेवण दिलं आणि आता मी माझ्यासाठी मस्त भाकरी करते. त्या पण आपल्या ज्वारीच्या भाकरी करते. आणि तेच मध्येच ऊन येतं, मध्येच सावली येते. आता ऊन आलेलं आहे, तर असं वातावरण चालू आहे. तर म्हटलं सावली आली की डाळीचं पीठच नव्हतं, आळूची पानं करायची आहेत ना, तर डाळीचं पीठ नाही, तर डाळीचं पीठ घेऊन येऊ, दूध घेऊन येऊ. तर थोडं संध्याकाळी म्हटलं जाऊ 4 वाजता, पण पानं वगैरे तोडून साफ करून ठेवेल, म्हणजे लाटून ठेवेल. तर म्हणजे कसं आली की मग डाळ पीठ आणलं की लगेच मग करायला सुरुवात करेल. तर चला आता मी मस्त माझ्यासाठी 2 भाकरी टाकते ज्वारीच्या. आणि माझं रुटीन कसं असतं,
सकाळी आवरायचं, स्वयंपाक करायचं, मुलांचं आवरायचं वगैरे, झाडझूड करायची, फरची पुसायची. आज तर पायऱ्या पण पुसून आली मी वरतून खालीपर्यंत. खालचा ओटा पुसला, खालच्या झाडांना पाणी टाकलं, कारण आई नाहीये म्हणजे माझ्या सासूबाई, तर त्या गेल्या आहे नर्मदा परिक्रमेला गेलेल्या आहेत ना, तर त्या रेग्युलर झाडांना खाली पाणी टाकतात किंवा ओटा वगैरे झाडणं वगैरे त्यांचं रुटीन आहे रोजचं. मग त्या नाहीये, म्हटलं चला मी करते आज. तर मी वरतून पायऱ्या वगैरे पुसत गेली, खालचा ओटा वगैरे झाडला, पुसला, त्याच्यानंतर झाडांना पाणी टाकलं आणि गच्चीवरची झाडं त्यांना पाणी टाकलं. आणि मी मग खाली बघितलं, बापरे एवढे म्हटलं अळूचे पानं आलेले. आई असतात ना तर मग ते तोडून देतात नेहमी माझ्याकडे, पण मग आता एवढे सारे पानं आलेले मी बघितले. आणि केळी पण इतके छान झालेले आहे, ज्या वेलची केळी असतात ना ते आम्ही नर्सरीतून झाडं आणलं होतं, ते इतकं भारी झालंय, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर तेच असं रुटीन होतं माझं आणि उशीर झाला थोडासा. तर भाकरी करून घेते पण ना. इथे आमच्या किचनमध्ये ना हे आंब्याचं झाड आहे ना, इतकं म्हणजे पूर्ण पसरलेलं आहे, त्याच्यामुळे इतकं अंधार होतं ना, तर लाईट लावाच लागते दुपारची. त्याला आता आंबे गेली ना पावसाळ्यात, तर वैभवला बोलली की त्याचे वरच्या फांद्या तोडून टाका, कारण इतका अंधार येतो त्याच्याने. मस्त गरमागरम आणि गरमच भाकरी करते बघू शकता. ज्वारीची भाकरी आणि मस्त पातळ भाकरी, एकदम पातळ भाकरी करते मी. फुगल्या नाही तरी चालतात, पण एकदम पातळ भाकरी बघू शकता. लग्नाआधी जेवण बघू शकता. 2 छोट्या भाकरी अशा ज्वारीच्या, आणि इथे डाळ आहे मसूरची आणि आंबा. जेवणासोबत आंबा मला इतका आवडतो ना, एक तर लोणचं, एक तर आंबा कच्चा. आणि जेव्हा सीझन असतं ना कच्च्या आंब्यांचं, तर मी जेवणासोबत घेते, कोणतेही असो, खिचडी असो, काही असो, त्याच्यासोबत मी आंबा खाते. मस्त. आता चला जेवण करते आणि मग बोलते तुमच्याशी. आता वाजले आहेत 3:30. तर आता म्हटलं चला आळूची पानं वगैरे तोडून आणू, आणि थोड्या वेळाने जाऊन 4 वाजता दुकानं उघडतं तेव्हा डाळीचं पीठ घेऊन येऊ, दूध पण घ्यायचं आहे. तर मस्त जेवण वगैरे झालं दुपारी आणि थोडंसं आराम केला, आणि आता थोडंसं केस वगैरे विंचरून घेतले. आणि ना चकल्या पण ना मला भरून ठेवायच्या होत्या, मस्त वाळलेल्या आहे. बघते आता कोणत्या डब्यात भरून ठेवते. आणि इथे मी आता घेतलेली आहे एक जाळी घेतली आणि एक कैची. तर मस्त आता आळूची पानं तुम्हाला दाखवते किती आले किती नाही. चला तर मस्त आपण तोडून घेऊ आणि किती आणले आहे ते तुम्हाला चला. किती मस्त छान छान आलेली. आणि तुम्हाला ॲपलचं झाड दाखवते, जे मी आणि वैभवने लावले ते बघू शकता. ॲपलचं झाड सुद्धा आमच्याकडे. आणि हा ड्युरियन आहे ना? कोणता? हा फणस ना? हां फणस, त्याला ड्युरियन म्हणता का? हां ड्युरियन आणि जॅकफ्रूट बोलता. मी तर पहिल्यांदा ऐकलं, तर तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता ॲपलची पानं अशी असतात. तर हे आहे ॲपलचं झाड मस्त. आणि इथं फणसाचं झाड आहे, इथे मोगऱ्याचं झाड आहे, तिकडे पण फणसाचं झाड आहे, अंजीरचं झाड आहे, आणि काळी मिरीचं पण झाड आहे. खाली वगैरे पूर्ण काळी मिरीचा वेल ते होतं ना आपण बघितलं होतं तेव्हा. कुठे
होती काळी मिरी कर्नाटकला? नाही, इथे काळी मिरी हा ती काळी पडून मिरी गेल्या रे. पडून गेल्या. चला तुम्हाला दाखवते मी. तर इथे बघू शकता अशी आळूची पानं एवढे सारे आलेले आहेत. किती मस्त आहे. आता तोडते मी. बघू शकता ऑर्गॅनिक ते पण. फोटो काढला होता ना मी. असे तोडून घेते. मोठे मोठे आहेत ते. घरची आमच्या आळूची पानं यायला आवडतात ना आळूची पानांच्या आवडा. हा 2-3 झालं तरी बस ना आपल्याला. हा छोटे छोटे पान आहे, एवढे काही मोठे नाही. बघू शकता अजून आहेत का मोठे दिसतात का तुला? कुठे मोठून झालेला आहे कारण हे खाजवत नाही. अशा काळ्या दांडीचे असतात ना ते खाजवत नाही. तर बाकीचं तर छोटे वाटतंय मला. तर बघू शकता एवढे आळूचे पानं तोडलेले आहे आपल्या घरचे ऑर्गॅनिक. छोटे बाकीचे ते नाही तोडत. चला मस्त तोडून झालेले आहे. आता इथे नाळाखाली साफ करून घेते आणि इथे केळी दाखवते तुम्हाला. तर ही आहे वेलची केळी. मस्त कशाने येतात या जवळ. भारी ना. आणि एवढंच झाड आहे. गुडगी केळी म्हणतात त्याला. आळूची पानं तोडायला गेली आणि कियारा इथे लाटू कुठे गेली मी. गच्चीवर गेली बघायला तू. आमच्या खाली आवाज नव्हता येत तुला. आम्ही हे आळूचे पान तोडायला गेलो होतो. तुला यायचं होतं. तुला बोल आपण संध्याकाळी पण आणि डाळीची पिठी घेऊन आणली आहे. खूपच महाग झालंय. डायरेक्ट 60 रुपयाचं अर्धा किलो. तर त्यापेक्षा हरभरे आणून डाळ करून आणि करावी पीठ. तर पुढच्या वेळेस ना बाजारात मी हरभरे घेऊन येणार आणि करणार. हरभरे काय 40 का 50 रुपये किलो जातात. पण घरची डाळ होऊन जाते. तर एवढं महाग पीठ बापरे. तर आता मी करणार थोड्या वेळाने सुरू करणार. दूध तापत ठेवलेलं आहे. चला जेव्हा करेल ना त्यावेळेस दाखवते. माझा नवीन स्टीमरमध्ये करणार. आता वाजले संध्याकाळचे 5:30-5:45 झालेले आहे. बघू शकता अंधार पडतच चाललेला आहे. आणि इथे आपले आळूची पानं जे खालून तोडून आणले ते आता करायला सुरुवात करते. तर इकडे एक साईडला चहा पण ठेवून देते आणि एक साईडला मला हे पण तयार करते. तर आळूची पानं काही छोटे छोटे ना. तर एवढी म्हणजे काही हे नसेल म्हणजे खाजरणार नाही. आणि हे काळ्या दांडीचे असतात ना तेच नेहमी घ्यायचे. ते कधीच खाजरत नसतात. तर जे हिरवे असतात ना ते खाजरतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही चिंच टाकू शकता खाजरू नाही म्हणून. तर मी आता हे सगळ्या दांड्या काढून घेते. लाटायची पण गरज नाही कारण खूप मऊ पाने एकदम कवळे आहे. तर 2 वड्या होतील बहुतेक कारण आपल्याला भरपूर लेअर्सवाली वडी करायची आहे. तर 2 वड्या करेल मी.
तर आता सगळ्या दांड्या काढून घेते. एक साईडला आता चहा पण ठेवून देते मला. तर म्हटलं आता संध्याकाळीच करू. आणि गरम गरम झाल्या ना तर गरम गरम वाफेवरचे मस्त खायला छान लागतात. आणि तुम्हाला मी माझं भांडं दाखवते. काय म्हणतात स्टीमर जे DIY मधून घेतलं होतं. तर बघू शकता हे स्टीमर आहे माझं. तर असं आहे स्टीमर मोठं एकदम. तर याच्यात भारी स्टीम होऊन जातात सगळ्या गोष्टी. मोमोज वगैरे काही स्टीम करायचं असलं खूप छान स्टीम होतात. तर हे 3 लेयर्समध्ये मला एकच लेअर लागतो. हे पाण्याचं आहे आणि वरती असं 2 लेयर्समध्ये भांडं आहे. असं भरपूर मोठं आहे. तर हे मी त्यावेळेस DIY मधून कितीला 800 की काहीतरी रुपयाला घेतलं होतं. बघू शकता असं 3 लेयर्समध्ये भांडं आहे माझं हे स्टीमर. तर मला एकच लागतं कारण आपलं कसं जेव्हा पाहुणे असतील ना त्यावेळेस लागतं भरपूर म्हणजे करायला. पण जेव्हा आम्हीच आहे तर ते एकच भांडं लागतं. तर त्याच्यामध्ये ना छोट्या पण साईज भेटतात. जर असेल की नाही काय माहिती, तुम्ही चेक करा DIYला जाऊन. तर खूप उपयोगी आहे आणि हलकं आहे म्हणजे पटकन तापतं गॅसवर. नाही तर दुसरे आपण पातेले वगैरे ठेवले ना ते तापत नाही लवकर. तर त्याच्यामुळे चला आता मी पटकन पटापट ह्या सगळ्या दांड्या काढून घेते आणि बॅटर पण तयार करून ठेवते आणि डायरेक्ट तुम्हाला दाखवेल वड्या आता कशा करते काय. मी ठरवलं नाही. मी 2-3 प्रकार करते. गोल पण करते, चौकोनी करते आणि एक डायरेक्ट लेयर्सची करते पूर्ण. तर इथे मी पीठ घेतलेलं आहे बघू शकता डाळीचं. आणि जास्त काही घेतलं नाही, थोडं तांदळाचं पीठ घेतलं. तर हे मी ना मोदकासाठी आणून ठेवलेलं तेच यूज करते कारण दुसरं पण तांदळाचं पीठ आहे आईने दिलेलं. तर तांदळाचं पीठ टाकलं ना तर तेलकट जास्त होत नाही आणि क्रिस्पी होतात आळूवड्या. तर नेहमी आळूच्या वड्या करणार ना तेव्हा तांदळाचं थोडंसं 1-2 चमच टाका. इथे लाल मिरची आणि लसूण कुटून घेतलेलं आहे, अख्ख्या लाल मिरच्या. त्याच्याने चव इतकी छान येते ना. तर दुसरं काहीच नाही टाकणार, दुसरं फक्त हळद आणि ओवा वगैरे टाकणार. तर इथे मीठ टाकते आणि इथे आपलं बॅटर आता तयार करून घ्यायचं आहे. थोडं जाडसरच करायचं आहे. तर बघू शकता सगळं टाकलेलं आहे मी. तर इथे पानं आपले धुवून ठेवले, वॉश करून ठेवले आणि कट करून ठेवले. तुम्ही बघितलंच असेल. इथे थोडंसं हाताला तेल लावणार कारण मला ना जेव्हा मिरचीचं वगैरे करते ना तर हाताला खूप अशी आग होते. त्याच्यामुळे मग मी आधी तेल लावून घेते आणि नंतर जाडसर असं बॅटर करून घ्यायचं आहे. आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी दाखवणार आहे आज आळूवड्या. तर बघा आणि अशा पद्धतीने मी जाड असं बॅटर करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम असं करायचं. तर चला आता करून घेऊ पटापट. इथे मी घेतलेलं आहे रोल. तर आता हे छोटे पान आहे तर म्हटलं सगळं तशीच पद्धत दाखवते. कांद्याच्या वड्या पण एकदम बारीक बारीक होती. तर लेयर्सवर लेयर्स ठेवायचे आहे आपल्याला. तर पहिल्या पानाला आधी लावून घ्यायचं, दुसरं पान उलटं करून त्याला लावायचं, बघू शकता असं. परत त्याच्यावर पान ठेवायचं. म्हणजे असे लेयर्सच करत जायचे. आपल्या आळूच्या वड्या झालेल्या आहे. आळूच्या वड्या काय म्हणतात, पातोड्या म्हणतात. अशा पद्धतीने आळूची पानं जर छोट्या असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने नुसतं
लावायचं त्याला, लेअर्स 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 करत जायचं आणि मस्त वाफून घ्यायच्या. आणि इथे बघू शकता गरम पाणी मी एवढं ठेवलेलं आहे. तर आपलं स्टीमरमध्ये एकच भांड्यात होऊन गेलं पूर्ण ह्या. तर आता इथे स्टीम करायला ठेवते 10 ते 15 मिनिट. आपले मस्त स्टीम होत आहे. पातोड्या, आळूच्या पातोड्या, वा मस्त छान आपल्या स्टीमरमध्ये स्टीम होत आहे. बघू शकता एकदम फास्ट स्टीम होता, कारण एकदम ना हेवी नाही, एकदम असं पातळ भांडं आहे हे. स्टीमरसाठीच खास बनलेलं आहे. गॅस पण कमी लागतो आणि स्टीम पण लवकर होतात. मस्त छान. आणि पावसाळ्यात याचा जास्त उपयोग होणार आहे, कारण पावसाळ्यात आपण स्टीमवाले जास्त खातो पदार्थ, म्हणजे मोमोज वगैरे स्टीम करून वेगवेगळे पदार्थ, बॉईल. आता मी बटाटे ठेवले तरी स्टीम होऊन जातील त्याच्याने, रताळे वगैरे. आणि इथे ठेवलेला आहे भात, मस्त चपात्या आहेत आणि इथे आहे मस्त झणझणीत वांग्याची भाजी, भातासोबत छान लागेल. आणि इथे आहे कियारा. गाणं म्हणून दाखव बरं, कियाराचं गाणं आहे का? हा. खिसखिस करता हवे गळाता, खिसखिस करता माले गळाता, केले खाऊन हमें चिल्लाता, केले खाऊन हमें चिल्लाता. हा मस्त कलंदर. आणि कविता म्हणून दाखवली तिच्याच भाषेमध्ये, काय मला काही कळत नाही. इथे माझं स्टीम पण होत आहे, आपलं राईस पण होतोय छानपैकी. आणि कियाराचे सॉन्ग पण ऐकत ऐकत स्वयंपाक करते मी. ते टाइमपास होतो माझा खूप. तर चला स्टीम झाले की बोलते तुमच्याशी. इथे मी बंद केलं, बघू आपण झाले का. बघू शकता काहीच येत नाहीये, एकदम मस्त झालेली आहे. आता आपण मस्त याच्यात फ्राय करू, एअर फ्रायर मध्ये. बघू शकता. तर हा एक फ्राय करू. मुलांची चालली गर्दी. अख्खा पण फ्राय करू शकतो, पण असं उभे कट मारून घेते, तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. एवढ्या सिंपल पद्धतीने आपण आळूच्या वड्या करू शकतो. लेयर्स बघू शकता केवढे लेयर्स येतात. त्याला आता तेल लावते मी आणि मस्त एअर फ्रायरमध्ये ठेवून देऊ. तेल लावून फ्राय करून घेऊ. इथे पेपर आहे, तो टाकते. डिश ठेवणार होती पण पेपरच ठेवते. तर अशा पद्धतीने इथे मस्त एअर फ्रायरमध्ये आपण करून घेऊ. तर इथे मी सेकंड बास्केट लावते. किती 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिट नाही 15 मिनिट लावते. बघू 15 मिनिटात किती होतं. 15 मिनिट. आणि इथे आपले आळूची वडी आता ह्या ठेवून घेते. खाली पण ना तेल थोडंसं लावून घेणार. तर इथे एअर फ्रायरमध्ये मस्त ठेवणार. आणि लेअर्स किती छान आले, तुटल्या सुद्धा नाही, एकदम मस्त लेअर्स आलेले आहे. आणि आता फ्राय करून घेऊ आपण मस्त छानपैकी जेवणासोबत खायला. तरी बघू शकता इथे तर असं तेल लावलेलं आहे. स्टार्ट करू. तर आता फ्राय होतील. फ्राय झालं ते दाखवते. आणि इथे मस्त आपले झालेले आहे छानपैकी आळू वडी. तर या काशी देऊ का, पूर्ण कम्प्लीट झालंय. ऑफ करू आणि बघू एअर फ्रायर मध्ये कसं झालं. 1 2 3 बघू शकता एकदम मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेला आहे. चला काढून घेऊ. आता आवाज येत असेल ना.
तर असे आपले क्रिस्पी क्रिस्पी एअर फ्रायरमध्ये आळूच्या वड्या फ्राय झालेल्या आहे कमी तेलामध्ये. तर बघू शकता मस्त फ्राय झाल्या. बघू शकता कशा फ्राय झालेल्या आहे कमी तेलामध्ये. कशा वाटल्या नक्की सांगा. तर चला आता टेस्ट करून बघू. फ्रायरमध्ये कशा झाल्या तुम्हाला दाखवल्या. एकदम क्रिस्पी क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहे. वा. तर आता आम्ही आलेलो आहे डिझेल भरण्यासाठी. तेव्हा आलो तो पेट्रोल भरण्यासाठी इतकी मोठी लाईन होती. डिझेल भरण्यासाठी पण इतकी मोठी लाईन आहे. बघू शकता पुढे गाड्या उभ्या आहेत. तर आम्ही ना तिकडून सगळीकडून फिरून आलो. सगळे पेट्रोल पंप बंद आहे. फक्त राव हॉटेल चालू आहे. तर आता लाईनमध्ये आम्ही पण उभं आहे. कारण वैभवला कसं ड्युटीला जावं लागतं रोजच्या रोज हॉस्पिटलला जावं लागतं. तर मग त्यांना म्हटले आता नंबरमध्ये उभं राहू आपण. किती पण वेळेला लागलं तरी चालेल. आणि एकच पेट्रोल पंप चालू राव हॉटेलचं. बाकीचे सगळे बंद झाले. आम्ही तिकडून फिरून आलो सगळीकडून. आकाश पेट्रोल पंप वगैरे सगळं बघून आलो. पण सगळे बंद आहे. तर मुलांना खाण्यासाठी पार्सल्स आणलं होतं आज. त्यांना देऊन दिलं खाण्यासाठी. आणि वैभव मी गाडीत आहे आता. तर म्हणलं जेवढा वेळ लागला तेवढं थांबू आपण आणि पेट्रोल भरून घेऊ. डिझेल भरून घेऊ. तर पेट्रोलला जास्त लाईन असतात. म्हणजे गर्दी असते. डिझेलला एवढी नसते. पण मग तरी लाईनमध्ये उभं राहावं लागतं. तर आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते किती गर्दी आहे. ना कशी लाईन लागली. आता याच्यात काही पेट्रोलच्या गाड्या आहे काही डिझेलच्या गाड्या आहे. हा ते राव हॉटेलचं पेट्रोल पंप. एवढी लाईन आहे बापरे. तर आम्ही 9 वाजता सुरू केली होती लाईन म्हणजे उभं राहायला. तर आता वाजले 9:30 का कोणी 9:30. आणि इतकी मोठी लाईन आहे अजून आमच्या मागे खूप ना. डिझेल चालू आहे. पेट्रोल नेमकी संपून गेलं. तर डिझेलवाल्यांनाच आता पेट्रोलवाले निघून गेले मधून लाईनमधून. बघू शकता डिझेल आहे पण पेट्रोल संपलं. काही खरं नाही. बनला आपण ना ते ऍक्टिव्हा भरून घेतला पुन्हा. निघून गेले लोक. गाड्या उभ्या पेट्रोलच्या. सगळं संपलंय. वाल्या 2 व्हीलर्स इतके उभे आहे. नेमकी पेट्रोल संपून गेलं. बंद झाले पेट्रोल पंप. आणि डिझेलचं चालू आहे. तर आता वैभव पूर्ण टँक भरून बनवला. आम्ही तेव्हा आलो आणि ना ॲक्टिवाचं पूर्ण फुल टाकी करून मी फायनली भरलेला आहे. पूर्ण फुल टाकी भरली. डायरेक्ट किती भरला आपण 4,000चं डिझेल भरून घेतलं फुल टाकी. आता टेन्शन नाही. आता किती दिवस तरी चालेल गाडी आता जसं हॉस्पिटलचं 48 झालेले आहे. म्हणजे 9:45 झालेले आहे. 9ला उभं राहिलो होतो आणि 9:45 वाजले. तर आता घरी जाऊन तुला पण वाट बघत असते. टेन्शन नाही. तुला तिथं आम्हाला तेच टेन्शन की डिझेल भरायचं. कारण उद्या काय होतं सांगता येत नाही. बंद पडलं. कारण खूप पेट्रोल पंप बंद झालेले आहे. आणि त्याचंच टेन्शन होतं. म्हटलं इथं चालू आहे ना राव हॉटेलचं तर भरून घेऊ. सर्व वड्या वगैरे झाल्या. बियांना खाण्यासाठी दिलं. नंतर मग वैभव पण आले होते. मग आम्ही गेलो होतो पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी. इतकी गर्दी होती. त्याच्या आधी आम्ही 5 वाजताच गेलो होतो. तर तेव्हा याच्यात भरून आणलं ॲक्टिवामध्ये. ते काही शेअर नाही करता आलं कारण मी मोबाईल घरीच ठेवला होता. त्याच्यानंतर म्हटलं डिझेल भर तेव्हा तुम्हाला दाखवलं. भरपूर मोठी लाईन होती. आणि मग विचार केला की पार्सलच न्यावं. मग विहान आम्ही नूडल्स वगैरे पार्सल करून त्यांना दिले. मग परत लाईनमध्ये तिथे उभं राहिलो. आणि खूप वेळ उभं राहता 10 वाजून गेले. त्याच्यानंतर आता घरी आल्यानंतर जेवलो वगैरे. तर होती वांग्याची भाजी वगैरे तेच होतं. भात टाकला होता आणि नूडल्स वगैरे आणलेले होते. राईस घेतलेला होता. जेवलो. किचन पूर्ण आवरून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचे भांडे पण घासून घेतले. इथे डिशवॉशरला भांडे लावले. आणि बघितलं असेल युद्धामुळे किती म्हणजे फरक पडतो बापरे.
याचे पेट्रोलचे डिझेलचे भाव पण वाढलेले आहे आणि लाईनमध्ये पण उभं राहावं लागतं. आणि डिझेलला काही प्रॉब्लेम येत नाही, पण पेट्रोल खूप लाईन म्हणजे पेट्रोल संपून गेलं होतं अक्षरशः. बाकीच्या गाड्या निघून गेल्या होत्या आणि बाकीच्या गाड्या उभ्या होत्या टू व्हीलरचं. मला तर कसं वाटत होतं त्यांच्याकडे बघून, पेट्रोल नव्हतं काही नव्हतं. आणि फायनली डिझेल मिळालं आम्हाला. डिझेलचं काही प्रॉब्लेम येत नाही एवढा. तर वैभवने डायरेक्ट फुल टाकी करून घेतली. 4,000 काहीतरी 400 अशी पैसा म्हणजे 4,400 रुपये त्याचं डिझेल टाकून घेतलं. तर आणि ॲक्टिवामध्ये 510चं पेट्रोल टाकून घेतलं. पुन्हा फुल टाकी करून घेतली. मला टेन्शन नाही. आणि गॅस टाकी पण आलेली आहे आज. तर बघू आता किती दिवस चालतं ते. तर आता इथे माझं नाईट ड्रिंक जेवण झाल्यानंतर गरम पाणी आणि त्याच्यात सगळं ज्यूस वगैरे आवळा वगैरे आहे. तर चला व्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. दिवसभरचं रुटीन दाखवलं, पेट्रोल डिझेलची लाईन कशी होती ती दाखवली, नंतर आळूचे पानं वगैरे गार्डनिंगचं थोडंसं दाखवलं. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुमची काळजी घ्या. बाय बाय.